पेटारे कार मधून नाही जाणार आहेत, मी एकटा कार मधून जाणार आहे. पेटारे टेम्पोतून जाणार आहेत. काका ओरडतात, शाळा नाही, मला इथून घेऊन जा. शिवम, एक मिनिट, कोण आहात तुम्ही? हा तुमचा मुलगा शिवम, हा आमच्या सदाला भडकवतोय. यापुढे शिवम असं काहीही करणार नाहीये, पण तुम्ही आता इथून सदाला घेऊन जा प्लीज. आपल्या घराण्याचं नाव खराब होऊ नये म्हणून दादांच्या म्हणण्याप्रमाणे मी गेस्ट रूम मध्ये राहणार. बरं, शिवमची काळजी घे, समजाव त्याला. शिवा, टपरी तर अजून उघडलेली नाहीये, म्हणजे शिवम सदाला भेटायला आलेला नाहीये. ते गेला कुठे हा मुलगा? ऐक ना, मला कशी पडली तर आपण जाऊन सांगू. काय बोलला? आता हे सवयीने घरी जात. आई आधी चिडल्यात, रागाच्या भरात काहीही बोलू शकते. माझा दादांवरचा संशय आणि त्यामुळे घरात झालेले वाद, असं इथे येणं हे सगळं यांना इतक्यातच कळायला नको. पण आता काय करू? तुम्हाला कशा स्टाईल मध्ये त्यांची चाललेल्या केस असं बाजूला केले, असे केले ठपॉक. बरं झालं तुम्ही आलात. मी तुमचीच वाट पाहत होते. काय झालं? काही सिरियस आहे का? हो, शिवम नावाचा एक मुलगा घरातून गायब झालाय. आपल्याला त्याला शोधायला जायचंय. चला लगेच निघा. ओके, पुन्हा दुर्लक्ष करून गेली. अस्मिता, तिला तुझी पर्वा नाहीये, मग तू तुझ्या जीवाची इतकी तडफड का करतोयस? ज्या मुलीला स्वतःच्या नवऱ्याची, स्वतःच्या घराची पर्वा नसेल, अशा मुलीचा विचार करण्याची काही एक गरज नाहीये. आई म्हणते ते खरे. अस्मिताला जर माझी पर्वा नाहीये तर मी का तडफडतोय? मलाही तिची पर्वा नाहीये, असं निदान दाखवत जगता यायला हवं मला. आणि ते मी करेन अस्मिता, हो ते मी करेन. बघच तू. शांत हो. मला सांग, शिवम काल नाराज होता का? नाही, त्यांनी फक्त श्रीरंग बरोबर जायचा हट्ट धरला होता. पण मग त्याला जुनी नाणी देऊन, त्याला छान छान गोष्टी सांगून त्याची समजूत काढली होती आम्ही. कदाचित तो त्याच्या मित्रांबरोबर कुठेतरी गेला असेल. मी त्याच्या सगळ्या मित्रांकडे चौकशी केली, पण तो कुठेच नाहीये. पण शिवम माझ्याकडे आला असेल असं का वाटलं तुम्हाला? काल त्याच्या एका सदा नावाच्या मित्रावरून काय झालं वहिनी? एक माझं काय म्हणणं आहे, तुम्ही मन मोकळेपणानं ना मॅडमला समजा सांगा, म्हणजे त्यासनी दिशा मिळेल आणि शिवमला शोधायला मदत होईल. सदा नावाचा शिवमचा एक गरीब मित्र आहे. त्याच्या आई वडिलांनी शिक्षणासाठी त्याला त्याच्या चुलत काका काकूंकडे ठेवलं. मात्र ते त्याला घरातली टपरीवरची कामं करायला सांगतात. त्यांनी त्याला शाळेतही घातलेलं नाही. सदाची या सगळ्यापासून सुटका व्हावी म्हणून शिवमनी त्याला सांगितलं की तू तुझ्या आई वडिलांना पत्र लिह. आणि नेमकं ते पत्र त्याच्या काकांना सापडलं. आणि म्हणून सदाचे काका सदाला घेऊन आमच्या घरी आले होते भांडायला. हा माझा पुतण्या, गावावरून मी त्याला इथं आणला
आणि हा तुमचा शिवम त्याचे कान भरवतोय आणि हा पत्र लिहून आई वडिलांना कळवतोय की काका काकी मला मारतात. यापुढे शिवम असं काहीही करणार नाहीये, पण तुम्ही आता इथून सदाला घेऊन जा प्लीज. चल रे. आई पण ते त्याच्याशी अजिबात नीट वागत नाहीये. त्याचा आपल्याशी काही संबंध नाहीये. शिवमची अशी इच्छा होती की आम्ही सदाला या सगळ्यातनं वाचवावं, पण श्रीरंगचं म्हणणं होतं की आपण यात पडायला नको, आणि म्हणून शिवम म्हणाला की आपण अस्मिता मावशीची मदत घेऊया, ती आपल्याला मदत करेल. पण त्या गोष्टीचाही श्रीरंगचा नकार होता, आणि म्हणून मला असं वाटलं की ही गोष्ट सांगायला तो तुमच्याकडे आला असेल, पण तो तिथेही नव्हता. नाही, पण एक बरं झालं, या गैरसमजामुळे का होईना पण तू लगेचच मला कॉन्टॅक्ट केलास. डोंट वरी, आम्ही शोधून काढू शिवमला. मला शिवमचा फोटो पाठव ना, मी लगेच यांना कामाला पाठवते. सीट म्हणाली बंडू, मी तुम्हाला फोटो पाठवला शिवमचा. तुम्ही बाहेर जाऊन लगेच चौकशी करा, आणि हो, त्या चहाच्या टपरीवर सुद्धा चौकशी करा, आणि काही कळलं तर लगेच कळवा मला. डोंट वरी, शिवम नक्की सापडेल आपल्याला. अगं, कदाचित तो मित्रांबरोबर कुठेतरी खेळत असेल आणि त्या नादात तू इथे घरी वाट पाहतेस हे सुद्धा विसरलास. त्यांनी असं कधीही केलेलं नाही. तुम्हाला न सांगता कुठेही जात नाही अस्मिता मॅडम. मान्य आहे, पण अशा वेळी सगळ्याच शक्यता गृहीत धराव्या लागतात ना. डोंट वरी. मला सांग, काल शिवम कसा वागत होता? काल तो श्रीरंग कुठे चाललेत हे नेटवरती सर्च करत होता, आणि त्यानंतर त्यांनी मलाही तुमच्याबरोबर न्या असा हट्ट धरला. आणि श्रीरंग कुठे गेले? सिंधुदुर्ग जिल्ह्यात रेडीज जवळच्या यशवंतगडला. सदाचं गाव कुठलं आहे? शिरोडे नावाचं गाव आहे, असं काहीतरी शिवम काल संध्याकाळी सांगत होता. शिरोडे गाव तर यशवंतगड जवळ. म्हणजे कदाचित शिवम सदाच्या आई वडिलांना भेटण्यासाठी श्रीरंगच्या गाडीतून तर गेला नसेल. पण मग तसं असतं तर श्रीरंगने मला फोन करून कळवलं असतं ना. हे बघ, शिवमला हे माहित होतं की श्रीरंग त्याच्यासोबत त्याला नेणार नाही. मग कदाचित शिवम श्रीरंगच्या गाडीच्या डिकीत बसून तर गेला नसेल. मी यांना फोन करते. हां. शिवम, शिवम, अरे अस्मिता मॅम, तुम्ही इथे? काय झालं? सी, म्हणजे मी नको म्हटलेलं असताना देखील सदाची माहिती देण्यासाठी शिवमने तुम्हाला इथे बोलवलं रे. पल्लवी, शिवम कुठे? शिवम, शिवम, शिवम कुठे म्हणजे? तो तुमच्याबरोबर नाहीये? तुम्ही गंमत करता ना माझी? तुम्ही मला सांगा, तुम्ही कसे आलात आत्ता? गंमत कसली? मी शिवमला घ्यायला आलोय. म्हणजे? अगं, तुला माहितीये ना, काल माझ्या बरोबर येण्यासाठी किती हट्ट करत होता तो. मी आज गाडीतून निघालो तेव्हा सारखी शिवमची आठवण येत होती. म्हटलं आणायचा त्याला, दिवाळीची सुट्टी आहे, 2 दिवस त्यालाही घेऊन जाऊया बरोबर, खुश होईल बिचारा. जा बोलव पटकन त्याला. शिवम, शिवम, हे बघ बाबा आलाय, तुला घ्यायला येतोयस ना? शिवम घरात नाहीये. म्हणजे? शिवम घरात नाहीये. मी त्याच्यासाठीच इथे आले. तुम्ही गेल्यापासून शिवम सुद्धा सापडत नाहीये.
काय? हो, खरं तर आम्हाला असं वाटलं की कदाचित शिवम कारमध्ये लपला असेल. कम ऑन मॅडम, माझ्या कारमध्ये जर लपला असता तर मला नसतं का कळ? नाही नाही, तसं नाही, म्हणजे कदाचित तुमच्या कारच्या डिक्कीमध्ये लपला असेल तर. नाही मॅडम, मी डिक्कीमध्ये माझ्या बॅग स्वतः टाकल्या आहेत आणि मी डिक्की लॉक केली. देवा, कुठे गेला हा मुलगा? पण मला एक कळत नाही, तू घरी असताना तो असा गेलाच कसा? मित्रांना विचारलं सगळं? हो, सॉरी, पण हे बघा, पल्लवी आधीच खूप टेन्शनमध्ये आहे. आणि तिने तिच्या परीने सगळे प्रयत्न केले. सॉरी पल्लू, सॉरी मॅम. पण मग आता काय करायचं? हे बघा, काळजी करू नका, माझे सहकारी शिवमला शोधताय. एक मिनिट, मला वाटतं तो नक्की त्या सदाकडे गेला असणार. पल्लू, कोण तो? त्याचा काका? त्याचं नाव काय? तो शंकर परब ना? त्याच्याकडे असेल तो, त्याला विचारूया आपण. मी त्यांच्या टपरीवरती जाऊन आले, पण त्यांची चहाची टपरी बंद होती आणि त्यांचं घर कुठे मला माहिती नाहीये. डोंट वरी, माझे सहकारी त्याचं घर शोधून काढतील. एक मिनिट. असेल, शंकरला ताबडतोब इथे घेऊन या. मॅडम, आजूबाजूला सगळीकडे चौकशी केली, पण शिवमबद्दल कुणाला काहीच माहित नाही. सीड आणि बंडू तर शंकरला घेऊन येतात ना, कळलंच काय ते. सोड, सोड, अरे सोड, सोडा ना. हो होय. हो, मी काय केलंय? हो, मला इथे का आणलंय? आणि कोण तुम्ही? मी काय केलंय का मी? एक मिनिट, मला सांगा, शिवमला कुठे ठेवलंय तुम्ही? बघा, मी हात जोडते, प्लीज सांगा माझा शिवम कुठे आहे, प्लीज. हो, हात जोड नका. पहिलं माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. सदा कुठे आहे माझा? कुठे आहे सदा? ए सदा! सदा म्हणजे सदा पण गायब आहे? हो, गायब नाही झालाय. तुम्ही लोकांनी त्याला लपवलाय. तुमचा मुलगा आहे ना, तो त्याला सारखा भडकवत होता. हा, त्याने सदाला इथं आणलं असेल. तुम्ही सगळ्यांनी त्याला लपवलं असेल आणि वरती बराच जबाबदार धरताय. हा, माझा सदा सकाळपासून दिसत नाहीये. मी शोधतोय त्याला. सांगा कुठे ठेवलाय तुम्ही, सांगा ना. हे बघा, आम्ही सदाला पाहिलेलं सुद्धा नाही. उलट आमचा शिवम हरवलाय, त्यामुळे आम्हीच काळजीत होतो. सदाला काय झालं ना, तर तुम्हाला जिम्मेदार धरेन मी. तुमच्या मुलानेच फूस लावून त्याला आणलंय. अरे बाहो, यांचाही मुलगा हरवलाय आणि तुम्ही अशा भाषेत काय बोलताय त्यांच्याशी? कोण कोण तुम्ही? हा, ही अस्मिता, खासगी गुप्त आहे. शिवमला शोधण्यासाठी मी इथे आले. ओ बाई, बाई नाही, ताई, तुम्ही यांच्या मुलाला शोधताय तर माझ्या सदाला पण शोधा ना. अहो, त्याच्या आई वडिलांनी मोठ्या विश्वासानं माझ्याकडे त्याला पाठवलंय. हो, आणि आता सदाच नाही म्हटलं, टेन्शन आलंय हो मला. मी तुम्हाला सांगतो, हे यांच्या मुलाचं कारस्थान असणार. हे बघा, एकतर आधी शांत व्हा आणि यांना जबाबदार धरू नका. शिवम सोबत आम्ही सदालाही शोधून काढू. सदाचा फोटो आहे तुमच्याकडे? काय? तुमच्याकडे तुमच्या पुतण्याचा फोटो नाहीये? अहो, पुतण्याचाच काय, माझ्या एकुलत्या एक सख्या बायकोचा मोबाईल मध्ये फोटो नाहीये. ठीक आहे, तुम्ही जा, आम्ही शोधू सदाला. सापडला नाही, सोडणार नाही तुम्हाला. हा, सांगून ठेवतोय. अरे पोरापेक्षा नाही. सीड बंडू, त्याच्यावर लक्ष ठेवा. हा कुठे जातोय ते बघा, म्हणजे सदा खरंच हरवलाय का हा फक्त कांगावा करतोय ते कळेल.
श्रीरंग, शिवम कोणालाही काही न सांगता कुठे गेलाय, का गेलाय हे कळण्यासाठी काल रात्री त्याची मनस्थिती कशी होती हे समजायला हवं. आणि म्हणजे मी पल्लवीशी बोलले, पण तरी मला जरा तुमच्याकडून डिटेलमध्ये माहिती हवी. हो, म्हणजे काल रात्री शिवम नेटवर यशवंतगडबद्दल सर्च करत होता. माहिती मिळाल्यावर त्यांनी माझ्याकडे हट्ट धरला की बाबा मी पण येणार तुमच्याबरोबर. ऑफकोर्स कामाची ट्रिप होती म्हणून मी नाही म्हटलं त्याला. तर काय लगेच बसला रुसून. मग त्याला मनवण्यासाठी खूप गोष्टी ऐकवल्या काल रात्री. तसं रात्री गोष्टी ऐकल्याशिवाय त्याला झोप लागत नाहीत, सो इट्स अ डेली रुटीन. पण काल जरा जास्ती गोष्टी ऐकवल्या मनवण्यासाठी, इतकंच. कसल्या गोष्टी? ऐतिहासिक, विशेषतः शिवाजी महाराजांच्या गोष्टी. काल पण त्याला मी खूप गोष्टी सांगितल्या, पण मला आठवतंय शेवटची गोष्ट त्याला आग्र्याहून सुटकेची सांगितली. ती ऐकताना तो खूप चौकशी करत होता, पण त्यानंतर मात्र त्याने आणखीन गोष्टी सांगा असा हट्ट नाही धरला. आग्र्याहून सुटका? काय शंका विचारत होता तो? हेच की शिवाजी महाराज मिठायांच्या पेटाऱ्यात बसून पळाले होते ना, मग ते पेटारे खरंच इतके मोठे होते का? महाराज मावतील इतके? मी म्हणलं हो रे बाबा, होते. मग त्याने विचारलं, बाबा टेम्पोतून जे पेटारे जाणार आहेत ते देखील इतके मोठे आहेत? नसत्या चौकशाला. एक मिनिट, तुमच्या टेम्पोतले पेटारे म्हणजे? म्हणजे श्रीरंग कारने जाणार होते आणि त्यांचं जे सामान होतं ते टेम्पोमधून जाणार होतं आणि त्या टेम्पोमध्ये पेटारा होता. आणि शिवमला त्या पेटाऱ्यांबद्दल माहित होतं? म्हणजे त्याने ते पेटारे पाहिले होते? हो, म्हणजे काल ते सामान इथेच होतं घराबाहेर. पण मॅम तुम्ही हे सगळं का विचारताय? शिवाजी महाराज शिवमचं स्फूर्तिस्थान. हो, म्हणजे त्यांच्या गोष्टींचा त्याच्या मनावर खोलवर परिणाम होत असणार. आग्र्याहून सुटका ही गोष्ट ऐकताना तो खूप प्रश्न विचारत होता, खूप शंका विचारत होता, आणि त्या सगळ्या त्या पेटाऱ्याशी रिलेटेड होत्या. म्हणजे माझा अंदाज जर चुकत नसेल तर कदाचित तो सुद्धा तसाच विचार करत होता. म्हणजे मॅडम, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की शिवम त्या टेम्पोतल्या पेटाऱ्यामधून? एक्झॅक्टली. सदाच्या आई वडिलांना भेटण्यासाठी कदाचित शिवम टेम्पोतल्या पेटाऱ्यांतून गेला असेल. कम ऑन मॅम, तुम्हाला खरंच असं वाटतं हे शक्य आहे? नाही, ही फक्त एक शक्यता आहे, पण शक्यता पडताळून तर पाहायला हवी ना. तुमच्याकडे त्या टेम्पोवाल्याचा नंबर आहे ना? हो आहे ना. त्याला प्लीज कॉल करून बघा. बघ, उचलत नाही. फोन पण उचलत नाही. आता काय करायचं मग? वर काय येऊ दे, त्याला फोडूनच का. कुठे गेला असेल हा सदा? मला घर कामाला कोण मदत करणार आता? अगं तर माझं पण तेच झालंय ना. मला आता कोणतरी टपरीवर माणूस शोधायला पाहिजे मला मदत करायला. ते सदाचं बरं होतं, त्याला 2 टाइम खायला दिलं की तो समद काम करायचं घरातला आणि टपरी. राहू द्या हो, मला मेलीला इथे वेगळाच घोर लागलाय. त्याच्या आई बापाला काय सांगणार? कुठे गेलाय पोर? काय सांगायचं? आपण तो शिवम आहे ना, त्याच्या आणि त्याच्या आई वडिलांच्या नावावर बिल ठोकून द्यायचं. हा म्हणजे म्हणजे हे बघ, त्याचा तपास करायला, त्याचा शोध करायला कोणी इथे आलं की जोरात रडायचं. अगं बाई ग, कुठे गेला माझा
नाहीये बाई, मी जिवंत आहे. हे काय? हो रडायचं नाटक करतेय. होय, 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 रड रड रड. अरे माझा सदा, अरे कुठं कुठं शोधू तुला रे. तिनं तुझ्यासाठी जेवण काम सोडलं रे. रडू नको ग, रडू नको. असली हल नालायक नवरा बायको जगात कुठं बघितली नव्हती. शिल्पा तुम्ही फक्त सांगा. नाही त्यांना हिसकाच द्या. एक मिनिट थांब, एक मिनिट. ते आपण सगळं नंतर बघू. आत्ता तरी आपण शंकरवरती आरोप नाही करू शकत. का? अरे सदा कुठे गेलाय हे त्यालाच माहित नाहीये. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला आधी सदा आणि शिवमला शोधणं गरजेचं आहे. मॅडमना फोन करून सांगतो. एक्सक्यूज मी. हा बोल सर. हा मॅडम, तो टपरीवाला शंकर आणि त्याची बायको लबाड आहेत. कारण सदा त्यांना त्यांच्या घरी त्यांचा पुतण्या म्हणून नकोय, तर घरातला नोकर म्हणून हवा. पण मॅडम सदा खरंच हरवलाय आणि तो कुठे गेलाय, त्याचं काय झालं हे त्या दोघांना काहीच माहित नाही. याचा अर्थ सदा कदाचित शिवम बरोबरच गेला असेल. ठीक आहे, मी काय करायचं कळवते तुम्हाला. तुम्ही तयार राहा. ओके बाय. सदा हरवलाय हे खरं. मामा टेम्पोवाला पण फोन उचलत नाही. मला असं वाटतं सदाला त्याच्या काका काकूंच्या छळातून सोडवण्यासाठी शिवम त्याला टेम्पोतल्या पेटाऱ्यातून घेऊन गेला असेल. डोंट वरी, आम्ही त्याला शोधून काढू. एक काम करा ना, जरा त्या टेम्पोचा आणि टेम्पोवाल्याचा नंबर मला पाठवा. केलाय मेसेज. आम्ही त्याला गाठूच. आय होप ते त्या पेटाऱ्यात सापडतील. डोंट वरी. आणि तुम्ही तुमचे प्रयत्न चालू ठेवा. त्या टेम्पोवाल्याशी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करत राहा आणि त्याच्याशी कॉन्टॅक्ट झाला तर लगेचच त्याला ते पेटारे उघडायला सांगा. तुम्ही शिवमच्या शाळेत सुद्धा जरा चौकशी करून बघा. हो. आणि गरज लागली तर पोलिसांनाही कळवा. बघा, डोंट वरी, शिवम आणि सदा दोघेही सापडतील आपल्याला. ट्रस्ट मी. एक मिनिट. हा सेट ऐक, मी तुला टेम्पोचा नंबर पाठवते. तू फोन करून मुंबई गोवा हायवेवर कुठेही हा टेम्पो दिसला तर थांबवायला सांग. आणि आपल्याला लगेचच सिंधुदुर्गच्या दिशेने जायचं. तयार राहा. येतो आम्ही. शिवम सापडेल ना. पल्लवी, देवावर विश्वास आहे ना तू? आपल्या शिवमला काहीही होणार. मला तर वेगळीच काळजी वाटते रे. आपला शिवम जर का खरंच त्या पेटाऱ्यात बंद असेल आणि त्याचा श्वास गुदमरला. प्लीज पल्लवी, असले भलते सलते विचार नको ना आणूस मला. प्लीज, शिवमला काहीही होणार नाही. ओके? आता फक्त आपली विल पॉवरच आपल्याला मदत करू शकते. आणि असे हातपाय घालून काय मिळणार आहे सांग ना. तूच सांग मला, काय मिळणार? अस्मिता मॅडम म्हणाले आहेत ना, शोधलं की हवं ते सापडतं. जस्ट हॅव फेथ. विश्वास ठेव. पण मी शिवमच्या शाळेत जाऊन येतो. पोलिसांनाही कळवतो.
तेव्हा माझ्या शिवमला आणि त्या सदाला सुखरूप ठेव रे. अरे तुम्हाला दिसत नाही काय गाडी का मध्ये लावली तुम्ही? खाली काय झालं? कोण आहात तुम्ही? मी खासगी गुप्तहेर अस्मिता. मला श्रीरंग साहेबांनी पाठवलं. बाहेर या. तुम्ही श्रीरंग साहेबांचा फोन का नव्हता उचलत? नाही साहेब, फोन गाडीत होता आणि गाडी चालवताना मी फोन नाही उचलत हो. काय झालं काय? टेम्पोत पेटार आहेत ना, आम्हाला पेटारे चेक करायचं. या. सेठ बंडू, जा बघा पटकन. बंडू, पण मॅडम झालंय काय? श्रीरंग साहेबांचा मुलगा शिवम हरवलाय. आम्ही त्याला शोधतोय. अरे बापरे. शिडो काही नाही. माझा अंदाज एवढा कसा चुकला? पल्लवीचा फोन. हॅलो. हॅलो अस्मिता मॅडम, सापडलं का टेम्पो? शिवम सुखरूप आहे ना त्याच्यात? आणि सदा पण आहे का त्याच्या बरोबर? पल्लवी, आम्हाला टेम्पो सापडलाय, पण शिवम आणि सदा त्या पेटाऱ्यात नाही आहेत. असं कसं होईल? तुम्ही म्हणाला होता तर तुम्हाला खात्री होती ना? माझा फक्त तसा अंदाज होता, पण ते दोघं नाही आहेत त्या पेटाऱ्यात. अस्मिता मॅडम, तुम्ही खरं सांगताय ना? शिवम त्या पेटाऱ्यात गुदमरून त्याला? नाही पल्लवी, हे बघ, तसं काही झालेलं नाहीये. मी खरंच सांगते. कुठे गेला तो? हॅलो हॅलो अस्मिता मॅडम. बोला श्रीरंग. हे बघा, मी आमच्या सगळ्या नातेवाईकांकडे जाऊन आलो.
त्याच्या शाळेतही जाऊन आलो, पण तो कुठेही नाहीये मॅडम. तुम्ही आता असं म्हणताय की तो पेटाऱ्यातही नाहीये, मग काय करायचं मॅडम आता? हे बघा, तुम्ही काळजी करू नका, आम्ही शोधतो त्याला आणि आम्हाला काही कळलं की लगेच कळवतो तुम्हाला. हां, तुम्ही प्लीज पल्लवीला सांभाळा. कुठे गेला शिवम? कुठे गेला माझा मुलगा? मॅडम आता काय करायचं? सगळे पेटारे व्यवस्थित चेक करा, बघा काही सापडतं का. नाणी मॅडम, ही कसली तरी नाणी आहेत. ही तर खूप जुनी नाणी आहेत. मॅडम, श्रीरंग इतिहास संशोधक आहेत ना, म्हणजे त्यांच्या पेटाऱ्यात अशीच नाणी सापडणार. हॅलो हॅलो मॅम. हा श्रीरंग, मला सांगा, तंबूच्या पेटाऱ्यात काही जुनी नाणी सुद्धा ठेवली होतीत का तुम्ही? नाही 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 नव्हती. मला काही जुनी नाणी सापडली आहेत पेटाऱ्यात. मी एक काम करते, तुम्हाला एक फोटो पाठवते, जरा बघा तो फोटो. हो. काय काय झालं? मॅडम ना काहीतरी जुनी नाणी मिळाली आहेत, ते फोटो पाठवतात. बघून सांगायचं आपल्याला. एक मिनिट. पल्लू, अगं ही तीच नाणी आहे जी मी काल शिवमला बक्षीस म्हणून दिली होती. हा बोला श्रीरंग. मॅम, तुम्ही जी नाणी पाठवली आहेत ना, ती मी शिवमला बक्षीस म्हणून दिली होती काल. मग ती नाणी पेटाऱ्यात कशी आली? याचा अर्थ शिवम पेटाऱ्यात होता. मॅडम, पेटाऱ्याजवळ एक 2-3 रॅपर पण सापडलेत. श्रीरंग, इथे पेटाऱ्याजवळ चॉकलेटचे रॅपर सुद्धा सापडले. याचा अर्थ शिवमने नक्कीच या टेम्पोतनं प्रवास केला असणार. पण मॅडम, मग तो कुठे गेलाय? हे बघा, डोंट वरी, आम्ही त्याला शोधून काढू. मी फोन करून कळवत राहते तुम्हाला. बाय. ओके. तुम्ही रस्त्यात कुठे थांबला होता? हो, पेडला थांबलो होतो चहा नाश्त्यासाठी. हॉटेलचं नाव वगैरे काही आठवत आहे? हॉटेल नाही हो, हायवेच्या बाजूला एक टपरी होती, तिथे मी चहा नाश्ता केला. आणि नंतर गाडीनं काम काढलं. 2 तास गॅरेजला घालवलेत, त्यामुळे तुम्ही मला गाठलं. कदाचित शिवम तिथे त्या टपरीजवळ उतरला असेल. ती टपरी दाखवता आम्हाला. काय म्हणाले त्या? कुठे शिवम, कुठे सांगा ना. शिवम त्याच पेटाऱ्यांमधून गेला होता. तो आत्ता नाही सापडलेला अस्मिता मॅमना, पण मॅडम शोध घेत आहेत. त्यांना तिकडेच ती नाणी आणि चॉकलेटचे कागद सापडलेत. म्हणजे शिवम तिकडे आसपासच कुठेतरी आहे, एवढं मात्र नक्की. पण नको काळजी करूस पल्लू, तो नक्की सापडेल. कुठे गेला? हे याआधी इथे कधी आले होते? आणि यांच्याबरोबर एक लहान मुलगा सुद्धा होता. हे आले होते, एकटेच आले होते. त्यांच्याबरोबर मुलगा वगैरे कुणी नव्हता. तुम्ही खरं सांगताय? हो, अहो ते माझ्याकडे कटिंग चहा पण पिऊन गेले.
मॅडम शिवम यांच्या नकळत कुठेतरी गेला. दादा या मुलाला पाहिलं होतं तुम्ही? हो पाहिलं होतं. नक्की? हो हो. मॅडम शिट. हां मॅडम यांनी शिवमला इथं पाहिलंय. हा तुमच्या दुकानात आला होता? हो हो बिस्किट घ्यायला आला होता आणि त्याच्या हातात पाण्याची बॉटल होती आणि त्यानं भलतीच 2 नाणी दिली. हा आणि 10चं नंतर एक नाणं दिलं. ही अशी नाणी दिली त्याने? हो हो मॅडम ही अशीच नाणी होती जुनी. आणि त्याच्यासोबत एक मुलगा होता. मॅडम त्या मुलाला खूप भूक लागली होती, तो रडत होता. म्हणजे सदा आणि शिवम दोघे एकत्रच आहेत? हो हो तो मुलगा त्या गल्लीच्या टोकाकडे उभा होता. मग नंतर ते टेम्पोत बसले नाहीत का? नाही नाही पण त्यानं टेम्पोतून आलेलं पाहिलंच नाही मी. मग कुठे गेला तो मुलगा? नंतर दुकानात अचानक गर्दी झाली पण सदा सदा म्हणत त्या गल्लीत जाताना मी पाहिलं. म्हणजे मला वाटतं ते दोघंही नंतर त्या गल्लीत गेले असतील. मॅडम मी निघू का? मला वेळेत निघावं लागेल. हो थँक्यू. धन्यवाद. थँक्यू दादा. चला. थँक्यू. तो पेंडला का उतरला असेल? म्हणजे आपले कोणीच नातेवाईक राहत नाहीत ना तिकडे म्हणून. अनु का आणि कसं? आपल्याला स्वप्नात तरी कधी असं वाटलं होतं शिवम घरातून असा पळून जाईल म्हणून? आता काय आहे तो आल्यावरच कळेल. तर एक गोष्ट पॉझिटिव्ह घडली. अस्मिता मॅमना काहीतरी क्ल्यूज सापडले. शिवम आणि सदा दोघंही सुखरूप आहेत इतकं तरी कळलंय आपल्याला. काका तुम्ही सकाळपासून इथेच आहात का? हो आम्ही ना 2 लहान मुलांना शोधतोय. तुम्ही त्यांना पाहिलंय का? हे बघा त्यातला हा एक मुलगा. हां हो पाहिलंय मी याला. कधी? कुठे? अहो एक माणूस आहे ना एका 9-10 वर्षाच्या मुलाला उचलून निघून गेला आणि त्यानंतर दुसरा माणूस आहे ना या मुलाला घेऊन त्याच्या मागून निघून गेला. शिवमने काही खाल्लं असेल का? सदा पण त्याच्या बरोबर आहे. तो कसं सांभाळणार त्याला? काय करत असेल माझा शिवम? तुम्ही इथे कसे आलात? आम्हाला त्या दोघांनी इथे आणलं. हा दादा काम झालंय दादा, पाठवतो. काळजी नको दादा, कैलाशची जबान आहे. हा मला भूक लागली होती म्हणून मी रडत होतो. दादा बोललाय तसं वागायचं, कळलं का तुला? हो आणि काय रे बाळा काय रडतोयस? आमचा टेम्पो आम्हाला न घेता पुढे गेला. हो का? आम्ही तुला सोडू ना, घाबरू नको नको आधी शिवमला येऊ द्या. कोण शिवम? भाऊ आहे का तुझा? नाही ना माझा मित्र आहे तो. मित्र आहे. तू ओरडू नको सांग ना, त्याला मारून टाको. चल हा बाळा. मी बिस्किटचा पुडा घेऊन परत आलो तर सदा मला दिसलाच नाही. सदा सदा अरे हा बघ खाऊ आणले. सदा सदा ओरडू नकोस हा बाळा, तो बघ तुझा मित्र सदा. हा तो ओरडलास ना सदा जिवंत राहणार नाही. हा आणि मी सांगतो तसं गपचूप ऐकायचं. हा आणि योग्य वेळ आली की तुला तुझ्या घरी सोडणार. हा बाळा. सदासाठी मला यांचं ऐकायला हवं. पण हे कोण आहेत? कुठे नेतात मला?
मॅडम मॅडम म्हणजे ते याच दिशेने गेले असणार. चला पुढे. हो. आणखीन एक नाणं म्हणजे ते लोक याच दिशेने गेलेत. करेक्ट. चला चला. अशी नाणी टाकली तर कोणाला तरी क्लू मिळेल. आम्ही पण रस्ता चुकलो होतो, घाबरलो होतो. आम्हाला पण आमच्या घरी पोचवतो म्हणून आणलं. 2-3 दिवस झाले घरी सोडलंच नाही. मग अजून घरी का पोचवलं नाही? हे काय रे, खाऊन घ्या गपचूप. आज तुम्हाला तुमच्या घरी सोडणार, तुमच्या घरी. हे खाऊन घ्या, चल. भूक लागली, खाऊया. अरे पण हे खाल्लं की मस्त झोप येते. हे खाल्ल्यावर झोप येते? मला काहीतरी शंका येते. ही माणसं नक्कीच चांगली नाही. ही माणसं आपल्याला फसवतायत. कशावरून? आजचा दिवस भूक सहन करा, आपण जागे राहू. पण शिवम, आपण खाल्लं नाही तर त्यांना कळेल ना? नाही कळणार. ऐका, कळलं? बाई तिसरा एक का ना बाई, कैलास बाई जिंकला. या बाई, बाई जाऊन मी आहे ना बाई. हसू काय देऊ काय तुला? ए, पोरांची जेवण झाली असतील, थाळ्या घेऊन ये जा. जा रे. टाकून ये. हे चल टाकल्या. टाकल्यास चांगलं गेलंस, चल.